पुढं सप्ताह ते पाहायचं. सात्विक जर असेल तर 8व्या दिवशीच ब्लड कमी होते तिचं. सात्विक बायको असेल ना तर 8व्या दिवशी तिचं ब्लड कमी होते. आंघोळीला पाणी टाकलं तरी आंघोळीला घेईन, जेवायला वाढलं तरी जेवण, आथरून टाकलं तरी त्याच्यावर झोपणं, पाणी दिलं तरी माझ्या हातचं पेन. झालंय काय, माझं चुकलं काय? सात्विक प्रतिष्ठित 4-2 माणसाला जमिला आणि दर्शन घेतलं. दादा, अण्णा, तात्या, काका, काय चुकलंय माझं? 8 दिवस झालं मालक माझ्या हातचं जेवणत, पाणी पेनत, आंघोळीला पाणी टाकलं तर आंघोळ करीनत, काय चुकलंय माझं? मला विचारा, मी दर्शन घेते, नाक घासते. झोर 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 झोरणी लागली, वाळून गेली. पण कोणती माहिती आहे का? सात्विक सदाचारी पतिव्रता बायको. तसा मारलं का नवऱ्यानं तिला? शिवी दिली का तिला? नाही. तिला एखादा शब्द वाईट वापरला का? नाही. शांत नवरा बसला, फक्त तिनं केलेले भोग मात्र स्वीकारले नाही, इतक्यातच वाळली हप्त्यात. तसं तुम्ही सात्विक नवऱ्यासारखं आंदोलन करा. शासनात एखादी सात्विक पतिव्रता जर राजकारणी असेल तर तुम्हाला न्याय देईल. आणि जर त्यांच्यात पातिव्रत्यपणा नसेल तर मग तुम्ही समजून घ्यायचं आपण अवदासा संग लग्न केलंय. विठाला 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 विठाला. काय होतंय माहितीये का? नवऱ्यापेक्षा उच्च कानाची बायको कधीच आयुष्यात कामाची नसती. उच्च कान म्हणजे मी शरीरानं नाही सांगायलो, विवेकानं. विवेकानं मालकाच्या शब्दाला तडा देणारी पत्नी देऊतले मालक सांगतात, कर कसे संगती दुःख उदंड फाजिती, दुःख उदंड फाजिती, दुःख उदंड फाजिती. कर कसे संगती दुःख उदंड फाजिती, दुःख उदंड फाजिती, दुःख उदंड फाजिती. कर कसे संगती दुःख उदंड फाजिती, दुःख उदंड फाजिती, दुःख उदंड फाजिती. कर कसे संगती दुःख उदंड फाजिती, दुःख उदंड फाजिती. प्रारब्धानं जर कर्कशा बायको जीवनात भेटली असेल तर सोन्याच्या बंगल्यात राहणाऱ्याला सुद्धा मसनवाटा दिसतोय. आणि ज्याच्या जीवनात सात्विक पत्नी प्राप्त झाली त्याला वनवासात पण स्वर्ग असते. नशीब घेऊन या. आपल्या जीवनात एखादा तरी राजकीय व्यक्ती असा भेटेल पतिव्रतेसारखा, तो जीवनात तुम्हाला आशेचा किरण देऊन जाईल आणि जीवनाचं सोनं करील. फक्त शांततेत सगळं हलवायचं. विडाला विडाला. 1-1.5 कोट लोक असतील, 1.5 कोट लोक. येती सुचाग्रो भयस्थित जाय व्याप्तीत कला सूत्रे तो तिलाग्रो भयतीत विद्यानाम कलसूत्रे. अर्थशास्त्र सांगते डोक्याच्या केसाचे 14 उभे भाग करायचे, उभे उभे 14 भाग करायचे आणि एका तिळाचे 27 भाग करायचे. किती बारका असेल 27वा भाग? केसाचा उभा 14वा भाग. इथे रोमाग्रो भय व्याप्ती तिलाग्रो येत जायते क्रिया नष्टती क्रिया न संविता. हे गांजा फुक्यान नाही लिहिलं. एका तिळाचा 27वा भाग किती कोमल असेल, किती बारीकसा असेल. केसाचा उभा 14वा भाग किती कोमल असेल. तितकं सुद्धा गालबोट लागेल इतकं सुद्धा 1.5 कोटी समाजानं एका तिळा इतकं सुद्धा अपव्यवहार केला नाही. किती चांगलं वागले, किती. अहो लोकांनी सुद्धा वागणूक किती दिली. शंकरराव होते माझ्यासोबत, झोलसाहेब इंजिनियर साहेब होते, नाना तुम्ही होतात. आम्हाला 100 तरी बिस्लरी मुस्लिम बांधवानं दिली असेल. शेवटी गाडीत घ्यावं वाटणं, वजं होऊ लागलं ना तिचं. भेटू लागल्या फुकट पण वजं होऊ लागला. नको वाटलं. इतकं इतकी इतकी काय सन्मान, किती आदर केला त्यांनी सुद्धा. ह्या आदराची, ह्या सन्मानाची, ह्या एकवटण्याची पोच पावती एक ना दिवस कळेल. तो सात्विकता लक्षात येईल, ती एकवटता लक्षात येईल आणि कधीतरी आशेचा किरण नाईलाजाने सुद्धा फेकावं लागेल. फक्त थोडीशी दम धरा, मिळेल मिळेल. विटेवरच्या मालकाने त्यांच्या अंतकरणात ती भावना देऊ.
काशीतल्या मालकांनी त्यांच्या अंतःकरणात ती भावना देव आणि या समाजाकडे बघण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात तळमळ देव हीच विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला 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 सगळे साखळी उपोषणात जे सकाळपासनं मला वाटतं काल सकाळपासनं तैनात आहेत, तुम्हा सर्वांना मी प्रणाम करतोय. सगळी गुणीजन मंडळी, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी ही सर्व वारकरी मंडळी, त्यांना प्रणाम करतोय. एक छोटासा मृदंगाचार्य, खूप छोटा, पण त्याचा गुरु मोठा आहे. विठाला 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 चांगल्या हव्यातलं गाडगं शक्यतो कोण्याही कामाला वापरा, ते भनभन करीत नाही. चांगल्या हव्यातलं गाडगं कशालाही वापरा, हो कशालाही. घडगी घ्यायला वापरलं तरी जमतंय. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला घडगी नाही कळायची, तुम्हाला कडून घडगी कळाल. घडगीला वापरलं तरी चांगलंच. कसं आहे, चांगल्या गुरुनं शिकवलंय. माधवराज नरोडे गुरुजींनी शिकवलंय. विठाला विठाला तमाम इथं बसलेल्या श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. अनिल, साऊंड सिस्टीम तुझी छान आहे. मला प्रसाद महाराजांनी सांगितलं, त्यानं फुकट दिली म्हणून. क्या बात आहे. वा वा, चांगली गोष्ट. ठीक आहे, वा. तुझ्या अंतकरणात भावना जागी झाली त्याबद्दल ठीक आहे. मी परवाला प्रसाद महाराजांनी माझ्या कानावर घातलं. मी म्हणलं कोणाच्या पैशाला हात लावू नका, कारण कोळशाचा धंदा हात काळे. कोळशाचा धंदा किती मोठ्या माणसानं करू द्या, त्याचं अंग काळं सगळंच काळं. लांबून फिरला, वास घातला तरी नागपुड्या काळ्या. तुम्हाला एक माहिती आहे का शिवाजी भाऊ, तुमच्या लहानपणी, माझ्याही लहानपणी चिमण्या होत्या. संध्याकाळी चिमणी ज्या घरात, ते सकाळी उठल्याच्या नंतर रुमाला जर नागपुड्या पुसल्या तर काळ्या होत होत्या. दुसऱ्याचा पैसा व्यवस्थित नाही हाताळला की अंगावर सगळं काळच पडत असते. त्याच्यामुळे नकोच ते घराने. विठाला विठाला या साखळी उपोषणात कोणाला काय द्यायचं असेल ते वस्तू रूपात, चटाया द्या, पाण्याचे जार द्या, कोणी इथं बसले असतील त्यांना चहा पाणी द्या, असं द्या. कोणाच्या पैशाला हात लावू नका, कारण एक ना एक दिवस अंगावर गठुडे पडत असतील, दगड पडत असतील, कारण वेळ येत असते. त्याच्यामुळे ते नका. मी म्हणलं त्यांना, महाराज हेत आपलं त्याच्यातच पडत जा. ह्या आंदोलनात पडे समाजाच्या वतीनं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. पण पैशाला हात लावू नका कोणाच्या. विठाला विठाला कारण मला माहिती आहे, मला एकदा इथं आल्यावर सप्ते करायचा नाद लागला होता. त्या सप्त्यात चांगल्या चांगल्यानं पंक्ती दिल्या. प्रसाद आपलं प्रशांत गुरुजी आहेत, तुम्ही एकानं पंगत नाही दिली, काहीच नाही. हा, नुसते पंक्ती होते, याचे नाव होते पत्रिकेवर. माझ्या लक्षात आलं, तेव्हापासून जिथं कीर्तन आहे तिथं जायचं ना, आपलं नारळ उचलून घरी यायचं. नाही, तसं कोणाकडे जाणं नको, काहीच नको. मला चांगला अनुभव आलाय. तुम्हाला एखादीशी आल्यावर मग आमच्यापाशी रडता. विठाला विठाला पुनश्च एकदा मोठ्या भावनेच्या, आशेच्या लहरीवर आधारित, आशेच्या सागराच्या किनाऱ्यावर आरूढ असलेला हा मराठा बांधव, मराठा समाज, याला पुनश्च एकदा पूजनीय, सात्विक, सदाचारी, विवेक संपन्न, बुद्धिवादी शासनाने पुनश्च एकदा यांना न्याय द्यावा, अशी एका छोट्याशा वारकऱ्याच्या वतीनं त्यांना तळमळीची विनंती. विठाला विठाला अभंगावर येतोय, कारण संप्रदायातल्या एखाद्या व्यक्तीनं म्हणू नये कीर्तनात अभंग घेतला आणि दुसरंच भरडायला येणार. अभंगावर येतो. काय सांगू आता संताचे उपकार, देवापेक्षाही मोठी संतांची उपकार आहेत. एक जणांनी मला प्रश्न केला, महाराज आई वडिलांचे उपकार सर्वात मोठे आहेत, कोण नाही म्हणतंय? कोण नाही म्हणतंय? आई वडिलांचं आदरस्थान तीर्थापेक्षा मोठं आहे. सकल तीर्थाची जी माझे बाप केवळ काशी देणे न जावे
मोठं स्थान आहे आई वडिलांचं. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, जो आई वडिलाचं दर्शन घेतो का त्यानं कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि जो मायबापाचं दर्शन घेत नाही तो नालायक कोण्या महाराजाच्या पाया पडला तर महाराजाच वाजिणार आहे. आणि मायबापाला न विचारणारे महाराजांना संग ठवाचेत नाही सुंबळे. हे महाराजाला सुरुंग असते, सुरुंग. महाराजाला तात्पुरतं वाटते आपल्या हे थैल्या उचलायले. भंगिऱ्या तुला असा सुतळी बॉम्ब वाजीन तू ह्या मागून की जगातल्या कोण्याच हॉस्पिटलमध्ये तू ऑपरेशन होणार नाही. मायबापाला द्वेष करणारे कामाचे नसतील परमार्थ. हो सात्विक. अहो आई वडिलांची सेवा करणाऱ्याच्या तुकोबाऱ्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, नमो त्या वचन सत्यवदे. नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, सत्यवदे, नमो त्या वचन सत्यवदे. पारायण करीत असेल, प्रवचन करीत असेल, वाऱ्याला जात असेल एखादा भडवा आणि मायबापाला जर विचारित नसेल तर त्याचं थुत्तर पाहणं गौ हत्या समम पापहा. त्या नालायकाचं तोंड पाहणं गाय नाही कापली तरी कापल्या इतकं पाप. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे केवढाही महाराज असू द्या त्याचं दर्शन नकोय म्हणले मालक देवतले. त्याचं दर्शन नकोय. ह्या जास्त नादी लागत आहेत भंगिऱ्या महाराजाच्या. आमच्या दारात एक गाडी आली. आज असेल आमची मंडळी ऐकायला. रुद्राक्ष द्याला त्या माणसानं तिला. गाडी दारातून चालली होती. त्याच्या गाईला 5-6 पाय आणि रुद्राक्ष द्याला. मी कीर्तनावरून आलो तर ते रुद्राक्ष असा तांब्याच्या वाटीत, त्याच्यात तांदूळ, त्याच्यावर खाली एक बेलाचं पान आणि त्याच्यावर रुद्राक्ष ठुला. मला म्हणले तुम्ही हातपाय धुवान मग तिकडं जा. म्हणलं झालं काय? बाई हा रुद्राक्ष चांगला आहे, या रुद्राक्षाने लक्ष्मी घरी येते. म्हणलं तुला दिलाय कोणी? भीक माग्यानं. तो त्याला रुद्राक्षाच्या बदल्यात काय दिलं? काय नाही म्हणली 1-2-3 वाट्या गहू दिले. मग जे गहू घेऊन तुला रुद्राक्ष द्यालाय आणि हे रुद्राक्ष जर पैसे देत असेल तर त्याच्या गोळ्या संपल्यात का पैशाचा रुद्राक्ष तुला द्याला? हा, त्याचं डोकं खराब झालंय. पैसे देणारा रुद्राक्ष तुला देईन आणि तू ह्याकून 2-3 वाट्या गहू नेईन. पागल आहे का तो? का गांजा वडतोय तो? तो हा आता ते घरचे असल्यामुळं जरा कडक बोललो. शेजाऱ्याच्या बाहेर कसं बोलावं आहे का नाही? शेजाऱ्याच्या बोलणं म्हणजे वळईने इस्त्याच्या लग्नाला जाणं आहे. आणि वळई इस्त्याच्या लग्नाला गेल्यावर वापस येत असती का गोळा सतन तिचा विठाला विठ्ठला विठ्ठला. भंगिऱ्या महाराजांचे उपकार नाहीत, अधिकारी लोकांचे उपकार आहेत. उपकार संतांचे 1 नंबरचे. सांगतोय आई वडिलांचे उपकार आहेत मान्य, पण आई वडील प्रारब्ध हलवू शकत नाहीत. कोण्या आईला वाटत नाही, कोण्या वडिलाला वाटत नाही आपलं पोरग कलेक्टर व्हावं? प्रयत्न करत नाहीत का? आटोकाट प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्या हातात नाही. बरं ठीक आहे, स्वतःच्या लेकरावर उपकार केले म्हणजे 1 नंबरचे उपकार असतात का? नाही. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. मायबाप उपकार करतात फक्त आपल्या लेकरावर, शेजाऱ्याच्या करतात का? मी माझ्या मुलावर जितके उपकार करील तितके शेजाऱ्याच्या पोरावर करील का? नाही करू शकत. म्हणून संतांच्या यादीत येऊ शकत नाहीत मायबापाचे उपकार. देवाचे सुद्धा उपकार संतांच्या यादीत नाहीत. भक्ता राखे पाया पासे, भक्ता राखे पाया पासे, भक्ता राखे पाया पासे, भक्ता राखे पाया पासे. दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे, दुर्जनासी
अपपर भाव आहे. जसे आई वडील उपकार आपल्या लेकरावर करते शेजाऱ्यावर करत नाहीत. इतरा बाळावरी नये मालकांचा पुरावा आहे. आपुली असा कळवाळा. आपले तर कोणाला आवडत असते, पण इतरा बाळावरी नये दुसऱ्यावर कृपा करत नाहीत ती आई वडील. म्हणून संतांची बरोबरी नाही. देव हा उपकार करत असताना त्याच्या भक्तावर करतो. देवानं पांडवावर उपकार केला, कौरवावर का नाही केला महाराज? का नाही केला? त्याच्या अंतकरणात आढी आहे. आढी भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवाद. संतांच्या बाबतीत आपण सारिखे करीते तात्काळ आपणा सारिखे करीते तात्काळ आपणा सारिखे करीते नाही काळ वेळ तया लागे नाही काळ वेळ तया नाही काळ वेळ आपण सारिखे करीते तात्काळ आपण सारिखे करीते तात्काळ नाही काळ वेळ तया लागे नाही काळ वेळ तया लागे आपण सारिखे करीते तात्काळ नाही काळ वेळ तया लागे नाही काळ वेळ तया लागे हे आणू त्याचा आवाज वाढेल रे. त्याला बी पाकिट नाही आज. विठाला विठाला निदान आवाजावर तरी जाऊ दे. मी सेवेकरता अभंग घेतला कधीच म्हणत नाही. ठराविक वेळेस म्हणतो. गजानन मंदिरात असे कुठं कुठं काही कीर्तन असतात ना, अशा ठिकाणी सेवे करतो. नाही तो प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग असं म्हणत असतो. कारण पाकिट घेतल्यावर जर महाराज सेवा म्हणत असेल तर यम इतका हानीन इंच भर जागा ठोचा नाही लाल करायची. विठाला विठाला आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. न पाहे याती कुळाचा विचार करुणा करत ज्ञानाबाई. संतांकडे जात पात काहीच नाही. तुका म्हणे नाही दाती सवे काम ज्याच्या मुखी नाम तोची धन ज्याच्या मुखी नाम म्हणे नाही दाती सवे काम ज्याच्या मुखी नाम तोची धन ज्याच्या मुखी याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशा. उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे कपाळ गंगाखेड निवासी साध्वी जनाबाई म्हणतात, वारकरी हा उत्तम कुळातलाय का चांडाळ कुळातलाय ते बघायचं नाही, पण वारकरी आहे ना त्याचे पायी माझे कपाळ. फक्त तो तंबाखू खाणार नसावा, फक्त तो गुटखे खाणार नसावा, तो बिड्या वाढणारा नसावा, सिगारेट वाढणारा नसावा. असा भंगिऱ्या कोण्या बी कुळातला असला तर जनाबाई म्हणतात मी चप्पलच्या जवळ उभी राहू देत नाही. पण निष्ठावंत आहे त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी. जात नाही कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नाविजान विष्णुदास वैष्णव चांभार धन्य त्याची माता. वारकरी आहे ना मग तो कोण्याही कुळातला असो आपण सारिखे करीती तात्काळ. संत आपापर विचार करत नाहीत आणि संत विश्वावर कृपा करतात. हे त्यांचे उपकार आहेत. पाठीमागे दोन व्यक्ती. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज
आणि या महाराष्ट्राच्या मातीला, भारत देशाला लाभलेलं एक जुनाट रत्न लोकमान्य टिळक. काय कृपा आहे यांच्यावर बघा. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज मावळात कीर्तनाला जायचे, तुकोबारायचं कीर्तन ऐकायचे. छत्रपती शिवाजी महाराज येणार आहेत, गुमास्त्याच्या हातानं अगोदर कळायचं ते मृदंगाचार्याला. त्या मृदंगाचार्याचं नाव होतं सोनबा ठाकूर. तुकोबारायचे मृदंगाचार्य होते सोनबा ठाकूर. यांना निरोप यायचा आणि मृदंग महामेरू सोनबा ठाकूर तुकोबारायच्या कानावर वार्ता द्यायचे, आज राजे कीर्तनात येणार आहेत. उपकार बघा संतांचे. आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात येणार आहेत असं कळाल्याबरोबर त्या दिवशी तुकोबारायांनी अभंग बदलायचा. तो अभंग घ्यायचा पायकीचा. पायकीचा अभंग राजाने प्रजेची सेवा कशी करावी हे पायकीच्या अभंगात शिकवलंय. आणि स्वतःच्या पोटच्या लेकरा इतकं रयतेवर प्रेम करणारा राजा, स्वतःच्या पोटच्या लेकरा इतकं रयतेवर प्रेम करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे तुकोबारायच्या श्रवणातून घडले. तुकोबारायच्या श्रवणातून घडले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय उपकार असतील तुकोबारायचे, कल्पना करा. काय नाविन्य असेल, काय नाविन्य असेल. हे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत इतिहास बऱ्यापैकी आहे. एकदा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या कीर्तनात असताना एका पातशाहीनं घाला घातला. तुकोबारायच्या लक्षात आलं, बागची लोक अंतकरण त्याचं वळवळ करत होतं. मॅनीच्या बाहेर उघड्या तलवारी पाहिल्या. देहूतील मालकांच्या तुकोबारायच्या लक्षात आलं. डोळे झाकले, विटेवरच्या मालकाला विनंती केली, प्रभू मी अत्यंत गोड तुझं चिंतन करतोय रे देवा. आणि तुझं चिंतन करत असताना एका श्रोत्यावर जर घाला होत असेल तर कीर्तनाला कोण कीर्तन म्हणणार आहे. म्हणे विटेवरच्या मालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेतलं आणि त्या 6 पातशाहीपैकी एक पातशाही जंगलातून पळवली. कोणाचे उपकार आहे ते? तुकोबारायचे. काय सांगू आता संतांचे उपकार. कितीतरी पुरावे देता येतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत की तुकोबारायचे किती उपकार आहेत, किती उपकार आहेत. ऐका लोकमान्य टिळकांचे उपकार, त्यांच्यावर संतांचे. अक्षय तृतीयेला एक सभा झाली टकले अण्णा. तो दिवस होता अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तापैकी एक. ती सभा होती लोकमान्य टिळकांची. त्या सभेत एक अवलिया आला. तो अवलिया विदर्भ पंढरीचा सद्गुरू गजानन महाराज त्या सभेत आले आणि लोकमान्य टिळकांच्या मुखारविंदातून एक वाक्य पडलं. आणि त्या सभेत कृपा किती आहे लोकमान्य टिळकावर. कृपा सांगतोय, कृपा. चांगल्यांचे इतिहास वाची जा. भांगाऱ्याने लिहिलेली पुस्तकं वाचिल्यावर बायका जगवायला पण अडचण येते. विठाला विठाला एक जण म्हणला मी पुस्तक लिहिले वाचा. म्हणलं तू वाचून तुझ्या पप्याच्या माईला ऐकू घाल. तू पुस्तक वाचिले आमची राख वाची ती तिकडच मरतो. विठाला विठाला. एक अवलिया त्या सभेत. अक्षय तृतीयाचा दिवस आहे. लोकमान्य टिळकाच्या मुखारविंदातून थोडं सरस्व दीर्घ इतकं चुकलं. खाली बसलेला अवलिया उभा राहिला आणि सद्गुरू गजानन महाराजांनी असा हात केला. थांबवा. हातकड्या पडत असतात. साधूचा शब्द आहे, साधूचा शब्द आहे. आणि 124 कलमद्वारे लोकमान्य टिळकांना, बरोबर आहे का टकल्यांना, कलम नंबर 124 या अन्वये लोकमान्य टिळकांना हातकडी पडली. समाजाविषयी, देशाविषयी तळमळ असणारा एक व्यक्ती इंग्रजांनी अटक केला. याच्याकरता 3 दिवस पडून होते सद्गुरू गजानन महाराज, पडून होते. 4थ्या दिवशी पिठलं भाकरीचा प्रसाद तळहातावर घेतला आणि एका व्यक्तीला सांगितलं, अरे ही लोकमान्याला प्रसाद नेऊन द्या. आणि त्या प्रसादात एक चिठ्ठी दिली. नाही सुटलास तरी हरकत नाही, पण चंद्र सूर्य येतोपर्यंत चमकशील. चंद्र सूर्य येतोपर्यंत चमकशील. नाही जरी सुटले तरी त्या प्रसादाची ताकद इतकी मोठी होती. गीता रहस्य ग्रंथ लिहिला.
चंद्र सूर्य तोपर्यंत आजही त्या ग्रंथाचा प्रकाश भारत देशात आहे. ही सद्गुरू गजानन महाराजांनी लोकमान्यावर केलेली उपकार आहेत. विठाला विठाला म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. करावर आपल्यावर शासनानं उपकार करावे. महाराज प्रणाम करावे करावे. महाराज देता येत नाही का सरकारला. कारण ते सत्ता श्री कोण करी अभेर, कोण करी अभेर, कोण करी अभेर. कारण ते सत्ता श्री कोण करी अभेर, कोण करी अभेर, कोण करी अभेर. कोणाचं वाक्य देता येत नाही सरकारला आरक्षण. कारण ते सत्ता श्री कोण करी अभेर. सत्तेवर आरोहण असणाऱ्या माणसांचा कोण अभेर करणार. काय कोणाची मायवेली 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. 400 वर्षापूर्वी कोण करी अभेर. सत्ता श्री आहे ना त्यांच्या. करायला पाहिजे कृपा, करायला पाहिजे कृपा. संतांची उपकार आहेत, कृपा आहे संतांची. ऐका, संत जात पात पंथ काही पाहत नसतात. लावरं सशे चित्र धरणाऱ्याच्या कुळातली एक पोरगी. लावरं सशे रानडुकर पशुपक्षी शिकार करणाऱ्याच्या कुळातली पोरगी एका आश्रमावर पोचली. त्या आश्रमाचा महात्म्याचं नाव आहे सद्गुरू. सांगता येईल एखाद्याला नाव. किती रामायण झालीत आपल्या शेलूत. तुम्हाला ऐकायचं ना देन बायकायला. एक लोटा पाणी आमचं ऐकतं का. आमच्यासारख्या भंगिऱ्यानं सांगितलं. महादेवाला पाणी व्हा कधी सांगितलंय. एक पसा पाणी एक बिलवद, एक पसा पाणी एक बिलवद, एक पसा पाणी एक बिलवद, एक पसा पाणी एक बिलवद. एक पसा पाणी एक बिलवद, एक पसा पाणी एक बिलवद, एक पसा पाणी एक बिलवद, एक पसा पाणी एक बिलवद. पूजना केवळ सोपे बहु, पूजना सकळ सोपे बहु. भाव धरोनिया आचरती दरी, भाव धरोनिया आचरती दारी. पूजना केवळ सोपे बहु, पूजना केवळ सोपे बहु. भाव धरोनिया आचरती दरी, भाव धरोनिया आचरती दारी. आता आमच्या सारख्या येडपट गिरगावकरांना सांगितल्या शेळ्या तुरीवर पडल्यावानीच पडत येत्या. 700 वर्षापूर्वी लिहिलंय संत शिरोमणी नामदेवरायानं. एक पसा पाणी एक बिलवदळ. 700 वर्षापूर्वी, 700 वर्षापूर्वी. पण तुमचं झालंय कसं माहितीये का. घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा भांगनीट. हो, यानं काय होतं माहितीये का. एका बाईला 90 एकर जमीन आणि ती जोगवा मागू लागली. मला माहित होतं या बाईला 90 एकर जमीन आहे. ती कधी मधी साडीच्या वरून दागिने टाकून फिरत होती. पदराचा पता नव्हता पट्टी टाकायची. 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड. सांग सांग पोरी नान्न लागन का गोड. नैवम गिरगावकर लिखितम. राष्ट्रसंत दुनियादास महाराज लिहितात.
चांगले दागिने घातलेली बाई जोगवा मागू लागली. 80 एकर जमीन मिळालं बाई, जोगवा कस काय मागायली? काय नाही, आमच्या मालकानं 4 बैल जोड्या आहेत पण दुसऱ्याच पेरलं आणि आमचं पेरायच्या टायमाला वल वाळली. 80 एकर जमीन दुसऱ्याचं इचकिल्यामुळे बायको जोगवा मागायली. घरचं इचकी जा, घरचं. महाराष्ट्रातल्या इचं इचका, देव कल्याण करीन. विठाला विठाला विठाला. काही करते आमच्या पाहुण्यानं सकाळी रुद्राक्ष वाटले आणि संध्याकाळी धाब्यावर जेवायला त्याची गाडी पाहिली मी. सकाळी रुद्राक्ष वाटले आणि संध्याकाळी धाब्यावर त्याची गाडी होती. मला नंबर पाठ आहे त्याचा. आपल्याला माना, आपुले ते आपलं जतन करायला पाहिजे. 700 वर्षापूर्वी नामदेवराय सांगतात, हे ध्यानात येत नाहीत तुमच्या. एक पसा पाणी एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. आणि पूजन केवळ सोपे बहु. अवघड आहे काय? किती सोपं आहे, किती सोपं आहे. पण कुठं टाइम आहे तुम्हाला गाथा पाहाला त्या टीव्हीतल्या मालिका इचकू इचकू. हो, मोल देवोनिया साठवावे दोष, नटाचे तेवेच पाहोनिया, नटाचे तेवेच पाहोनिया, नटाचे तेवेच पाहोनिया. मोल देवोनिया साठवावे दोष, नटाचे तेवेच पाहोनिया, नटाचे तेवेच पाहोनिया, नटाचे तेवेच पाहोनिया. असेल 400 वर्षापूर्वी पिक्चर होता का? लिहिलंय कसं? मोल देवोनिया साठवावे दोष, पैसे देवोनिया साठवावे दोष, तिकट काढोनिया साठवावे दोष, नटाचा तो वेश पाहुनिया. हे महाराष्ट्रातले संत आहेत. क्या बात है. महाराष्ट्रातले 400 वर्षापूर्वीचं विधान आहे. देऊतल्या मालकांचं ह्याला येत असतील. काय विद्वत्ता असेल. एका पोराला ट्युशनला फीस भरायला पैसे नव्हते. बाप एका श्रीमंताच्या पाया पडला. साल घालतो तुमच्या इथं पण पोराला शिकायसाठी पैसे पाहिजे. त्या व्यक्तीने सांगितलं साल घालण्याची तुमची पात्रता नाही पण पैसे देऊन टाकतो, भरा फीस. पोरग नायब तहसीलदार झालं. पोरग नायब तहसीलदार झालं आणि नायब तहसीलदार झाल्यामुळं याला सफरचंदावानी गालाची पोरगी भेटली श्रीमंताची आणि मग सासऱ्याच्या चपला चाटू लागलं. हलकटी ती पोरग, ते नालायकी पोरग, ते बुजदिल पोरग आहे. अरे ज्यानं तुला ट्युशनला पैसे नव्हते बाप पाय पडलाय, त्यानं तुला नायब तहसीलदार केलंय, त्याचे पाय चाट. काल परवा तुला नोकरी लागल्यामुळे भंगिऱ्या सासरा भेटलाय, त्याच्या चपला चाटायला नरकाल जाशील. विठाला विठाला विठाला. बाईच्या गोता आवडीने पोसे, माता पितयासी दवडोने, माता पितयासी दवडोने. बाईच्या गोता आवडीने पोसे, माता पितयासी दवडोने, माता पितयासी दवडोने. प्रमाणाचा बादशाह आहे. गिरगावकर चबर चबर बोलतोय असं एखाद्या कंटुल्यान म्हणायचंच नाही. मी पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. काय पुरावा होता? बाहिलेच्या गोत्या आवडीने पोशी. पण यायला कळायचं नाही ना. बायकोची या गोता, उचकानीची या गोता वडीने पोसी, आणि माता पिता या सिद्धवडोनी. देवाला सुद्धा कळणार नाही भंगिऱ्या तुला कोण्या नरकात टाकावा. विठाला विठाला मला सांगायचं, एक जण आयुष्य घातलंय त्याच्या पाया पडा, आपल्यांच्या पाया पडा. जुनी एक म्हण होती,
शेजाऱ्याच्या उशाला बसण्यापेक्षा घरच्याच्या पायथ्याला बसावं. शिकलेली माणसं नव्हती हो, पण विद्वान होती, विवेकाचं शिखर गाठलेली माणसं होती. काय मौल्यवान माणसं आहेत महाराष्ट्रात, पवित्र महाराष्ट्र आहे. असो, लावरं चित्र सशे धरणाराची पोरगी. नाही सांगितलं नाव एखाद्या बाईनं, त्या साधूचं नाव होतं मतंग नावाचा साधू. कापसाच्या वाती वळू भागवत ऐकायची सवय लागली आणि जाताना डाळी घेऊन जात्यात आमच्या बोखंडीवर घालायला. हरभऱ्याच्या तुरीच्या आणतात नाही डाळी, मी तेच करतो पण खरं बोलतो मात्र, इतकंय मात्र खरं बोलतो. लक्षात ठेवलं पाहिजे. मतंग नावाचे साधू, तुमचं चरित्र तुम्हाला पाठाचं माझ्या माईनं. बायकांवर एखादा ताशिरा मारतो याचा अर्थ माझा आणि तुमचं वैर नाही. मी काही संन्यासी नाही, संसारिक आहे, मला काय अलर्जी यांची. पण या देशातली कर्तृत्ववान पिढी घडवायची ताकद या देशातल्या स्त्रीची आहे. म्हणून तुम्ही नीट वागणं अत्यंत गरजेचे आहेत. मी महाराष्ट्रात जरी फिरत असेल तर पोरायला किती वेळ देऊ शकतो आप्पा? होय प्रसाद महाराज, जास्त वेळ कोण देते? त्या लेकरायची आई. म्हणून तुम्ही भंगिऱ्या महाराजाच्या नादी लागू नका. तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातले आहेत, तुम्ही नाथबाबा सावताबाबांच्या राज्यातले आहात, तुम्ही शेना महाराज रविदासांच्या राज्यातले आहात, तुम्ही कबीरांच्या देशातले आहात. सात्विक लोकांच्या जवळ जा, अत्यंत गरजेचं. कारण तुला पुन्हा सांगतोय की या देशाची सर्वात मोठी श्रीमंती स्त्री आहे. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. श्रीमंत आहात तुम्ही. माझे रयतेचे राजा तुमच्यातल्या एका माऊलीच्या पोटी जन्माला आले. लोकमान्य टिळक तुमच्यातल्या एका माऊलीच्या पोटी जन्माला आले. महाराणा प्रताप तुमच्यातल्या एका माऊलीच्या पोटी जन्माला आले. या देशातले महामानव कोण कोण असतील? बऱ्यापैकी यादी मोठी आहे. तुमच्यातलेच एका स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. इतक्या मोठ्या आत माझ्या माईनं, चुका करू नका. चला, मतंग नावाच्या साधूच्या आश्रमावर तिने आश्रम जाळला. तिला काय मंत्र येत नव्हते, तिला काय स्तोत्रपाठ नव्हतं. आणि स्तोत्रपाठ करणाऱ्या बऱ्याच वेळेस डबा हुकी द्यात. आमच्या पाहुण्याचं पोरग, इतके येडपट पाहुणे नाहीत मला, पण तुम्हाला राग येईन म्हणून त्याच्यावर घेतो. पण तुमचं दळायला हे ध्यानात ठेवा. त्याला रोज सकाळी शाळेची गाडी यायची, त्याची आई डब्बा करायची आणि आजी तुळशी लिडे घालायची. हे शाळेत जायच्या टायमाला त्याची नेमकी पेन्सिल इसरायची, कधी वहीची इसरायची, आणि तेच कधी पण नापासच झालं. मला म्हणली महाराज हे नापासच व्हाले. मी म्हणलं नापास नाही, मोठं झाल्यावर तू हांगाव ट्रॅक्टर घालणार आहे. कारण याच्या शाळेत जायच्या टायमाला तू तुळशी लिडे घालायली आहे का नाही? ही आपली परिस्थिती आहे, ही आपली अवस्था आहे. आपल्याला आपलं कळत नाही, घरातलं कळत नाही, त्याच्या सगळ्या गोष्टी होत्या त्या. चला, तिला स्तोत्र पाठ नाही, काही पाठ नाही, फक्त एकच पाठ आहे, निर्मळ आहे, स्वच्छ आहे, प्रांजळ आहे. ती अशी नव्हती शेजारणीनं चाफ्याचं झाड लावलं आणि ती उठायच्या आधी तिनं चाफा चापला. चाफा चापला कळलं का? शेजारणीनं चाफ्याचं झाड लावलं, पांढरा चाफा. शिवजीला पांढरी फुलं आवडतात ना. शेजारणीनं चाफ्याचं झाड लावलंय, पाणी घालू घालू हिनं उजडायच्या आधीच चाफा चापला आणि चटशे पुडी आणि फुलं तोडले आणि महादेवाला वाहिले. महादेवाला पूजा नाही झाली, गौऱ्या टाकल्याचं पाप आहे का पुरावा? येते तैसे दगडवारी मंत्र पुष्प देवासी मंत्र पुष्प देवासी मंत्र पुष्प देवासी. येते तैसे दगडवारी मंत्र पुष्प देवासी मंत्र पुष्प देवासी मंत्र पुष्प देवासी. म्हणजे बायकांना म्हणू नये बाळ्या बचर बचर बोलायला. मी कधीच, माझं जीवन म्हणजे रेल्वेच्या इंजिन सारखं आहे. मी भारीच्या गाडी सारखं वागत नाही. त्या गाड्या कोणाला कट हाणतात, रेल्वे पटरी सोडित नाही.
हा कधीच नाही कधी बोलत असेल खालीवरी पण पुराव्यानेची विठाला विठाला आता काही लोकायला चोंभाळलेला आवडत आहे चोंभाळलेला आवडत आहे एकदा आपण कुठे गेलतो बापू त्याचे 14 दुकान देशी दारूचे यजमानाचे 14 दुकान देशी दारूचे त्याचा बाप मेला जीव गेल्याचं निमित्त झालं त्याचा बाप मेला आणि त्याच्या 13वीला मह कीर्तन मग आता तारीख घेतली एका माणसानं तर ते म्हणलं तुम्ही जास्त त्याचं वर्णनच नाही केलं यानं मी म्हणलं याचे 14 देशीचे दुकान महाराष्ट्रातल्या किती बाया विधवा केल्या यानं आणि याला मी कीर्तनात जर जास्त चोंभाळलं तर मै मरण मी आधीच 75% बाहेर खालो आणि ते राहिलेलं 25% पण मला जोगवाच मागावं लागेल ना मी याला किती चोंभाळू रे या सोमळ्याला याचं काम तरी कोणतं चांगलं आहे का नाही 14 देशीचे दुकान आणि त्याला कीर्तनकारानं चोंभाळायचं त्या कीर्तनकाराला सुद्धा कोण्या नरकात टाकावं हे देवाला कळणार नाही विठाला विठाला काय होतं माहित का वितराची स्तुती आमा निंदा अथवा स्तुती करावी देवाची कीर्ती मानवाची ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती बापू कोण म्हणते देहूतले मालक गिरगावकर म्हणे नाही उतरेश्वर बापू म्हणे नाही ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती पंडित आचार्य लय चोंभाळ्या 10 रुपये माणूस शिल्लक देत असतो पण त्याच्या पापानं संसार वाजत असतो बरं महाराज म्हणून कंबर बांधल्यावर भंगिऱ्याला कमी चोंभाळी जा नाही तर त्याला चोंभाळल्यावर 2 पैसे भेटत आहेत पण मग काय नाही मी बाई नेहमी सांगत असतो एखाद्या बाईनं पैसे घेऊन शेतकऱ्याचं रान ओरिजिनल खुरपायचं गुत घेतल्यावर 7 लाख लागती लागू द्या ना गुत घेतलं माय तो लाख 7 लाख पण इमानदारीन खुरप एका खुरप्यान तण काढीतीन एका तण झाकीती मातीनं पैसे हातात घेणं गवतानं तोंडवरी काढणं संगच पण हे पैसे घरी गेल्यावर साखरेच्या डब्यात टाकीती साखरेच्या डब्यात टाकली की पप्याच्या बापाला गवसले लगेच चौफुलीवर पुढच्या मग हे चुकीचं काम केल्यावर पैसे पप्याच्या बापाला गवसतेत आमच्या सुद्धा लोकांना नालायकाला चोंभाळल्यावर पैसे कोणीकडे जातील पोरं आम्ही जिथे तोरक 10 रुपयाचं शिकतील ना विठाला विठाला चोर चोरी करायला गेला आणि जावसाच्या पेवात पडला पेवात जेवायला ठेवतो त्या जिंच्या पॅन्टीवाल्या नुसतं हो म्हणून ऐका बैरे 2दा असं देत बैरे 2दा असं देत पुढचं हसल्यावर एकदा आणि कशासाठी हसलंय कळाल्यावर 2दा पेवात धुतो ते माल तर जावसाचं पेव सापडलं चोट्याला त्यानं जसं भरलेलं पेव त्याच्यात उडी टाकली कमरा इतकं गेलं मुकाड्या बसावं का नाही रे रवी हे चोर हातपाय हल्लं लागलं हातपाय हल्ल्यावर चोर खाली गेलं आणि जवळ बोकांडीवर आलं सुटायाचा काही करीतो उपाय तो हे देखे पाय गोवियाले तो हे देखे पाय गोवियाले सुटायाचा काही करीतो उपाय तो हे देखे पाय गोवियाले तो हे देखे पाय गोवियाले आला संकट चोट्टवरी तुम्ही वाघूर लावतात ना भाऊ बागायते तुम्ही बी लावतात ना आपा वाघोरीत गुतलेलं सस गपचिक बसल्यावर मोकळं राहतं का हातपाय हलके अडकत जितकं येड्यावानी करीन तितकं गुतत मी काही शिकारी नाही मला वाचवायचं ना ते पाहुनिया ग्रंथ
करावे कीर्तन, ऐकोनी कीर्तन न करावे कीर्तन, फजिती होत असते. एखाद्याने विचारलं बाळ्या कशात लिहिलंय, धोतर पिवळं होईल ना. त्याच्यामुळं पाहुणी हा ग्रंथ करावे कीर्तन शास्त्र आधारा वाचोने आधारा वाचोने काय सांगसी कहाणी, काय सांगसी कहाणी, काय सांगती कहाणी, काय सांगती कहाणी, काय सांगती कहाणी. आधार नसताना काय कहाणी सांगायची, मूर्खपणा छोटो की. चला आश्रम साफ केला, फक्त स्वच्छता येत होती तिला. स्वच्छ बाई होती, स्वच्छ साफ सुथरी बाई. एक जुनी म्हण आहे, दादा वरी बसा ऐकून. बाई कळती अंगणाहून आणि शेतकरी कळतो वांगणाहून. त्याचं शेतीत किती काटेकोरपणानं लक्ष आहे, त्याच्या बैलगाडीचं वंगण सांगत आहे. शेतकरी कळतो वांगणाहून आणि बाई कळती अंगणाहून. ही किती निर्मळ आहे तिचं अंगणच सांगतो. एक बाई म्हणली, महाराज मी दळण वाळू घालताना चिमण्या पण बसू देत नाही, काठी घेऊन बसते. म्हणजे चिमण्याला दळणावर बसू देत नाही. आणि गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय दळण आणत नाही. मी इतकी निर्मळ आहे, मग नाव बी निर्मळा. म्हणलं साऱ्या घराला बुरा आलाय आणि तो नाव नुसतं निर्मळा. आणि 5-6 नातू होते असे बाथरूमला बसले की त्याच्यावर राखुंड टाकीत होती. आणि मला म्हणली दूध करायचे. म्हणलं मी का बोके आहे का दूध प्यायला, नको नको. आणि पुन्हा दूध करून म्हणली तुम्ही कशात घेतात, म्हणलं बुटात. हे म्हणले असलं काम नाही माझ्याकडे, मला काळाची आकर जर पण तरी पण मी हावभाव पाहिले. ते वारं आलं ते राखुंड त्याच्यात गेलं, ते काळा चहा प्याच्या आधीच उलटलं. आणि त्या बाईचं नाव निर्मळा. बाई कळती अंगणाहून मोहन बुवा आणि शेतकरी कळत असतो वांगणाहून. काही माणसं बस स्टँडवर बसले म्हणजे गप्पा सांगत असते, काय आभाळ फाकलंय, काय मेळ लागन बापा, ओली तर कशात नाहीत. अरे तू कव्हाच नाही ना गेला शेतात, तुझ्यापेक्षा उसातले डुकरं बरे निदान ते तरी शेतात फिरायले. आणि तंबाखू चोळता चोळता बस स्टँडला सांगतो, बायको कदरली तुला, पोरं कदरले, कपडे घालीतून इथं शेलूत बोंबलत येतून दुकानदाराला त्रास देतो, त्याच्या दारात गेल्यावर त्याला याला चहा सांगावत लागतो. घरी रांडा पोरे मरती उपवासी, सांगे लोकापासी, थोरपणा सांगे लोकापासी, थोरपणा. घरी रांडा पोरे मरती उपवासी, सांगे लोकापासी, थोरपणा सांगे लोकापासी, थोरपणा. तरुणांनी या वाक्याचा एक आदर्श घ्यायचा, काम करायचं. राजे तरुणांना सांगतोय काम करायचं. देव आणि संत